ॲपमध्ये लॉग इन करायचं. त्यानंतर कर्जाची नोंद करायची आहे म्हणून पेमेंट म्हणजेच देयक यावर क्लिक करायचं. इथे आपण आता कर्ज देयक म्हणजे लोन पेमेंट मध्ये अधिक म्हणजे प्लस या चिन्हावर क्लिक करायचं. आता ज्या तारखेला आपण कर्ज दिले ती तारीख टाकायची. मग पुढे बँक लेजर मध्ये आपल्या बँकेचे नाव टाकायचे. मेंबर नेम मध्ये ज्या गटाने कर्ज घेतले त्या गटाचे नाव निवडायचं व कर्जाची रक्कम पुढे टाकून नरेशन मध्ये त्या कर्जाबद्दलची थोडक्यात माहिती लिहायची. आपण आता त्या गटाला चेक दिला होता त्यामुळे चेक नंबर टाकायचा. आता नेक्स्ट वर क्लिक करायचं. आता आपल्याला कर्जाचे डिटेल्स टाकायचे आहेत म्हणून लोन डिटेल्स मध्ये अधिकचं जे चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं. लोन स्टार्ट डेट मध्ये ज्या दिवशी कर्ज दिलं ती तारीख आणि लोन अमाउंट मध्ये एकूण कर्जाची रक्कम हे आपोआपच येणार. लोन नंबर मध्ये त्या गटाच्या कर्जाचा क्रमांक टाकायचा. EMI स्टार्ट डेट मध्ये कोणत्या तारखेला आपण त्यांच्याकडून पहिला हप्ता घेणार आहोत ती तारीख टाकायची. पुढे त्या कर्जाचा वार्षिक व्याजदर लिहायचा. टोटल नंबर ऑफ EMI मध्ये ते कर्ज एकूण किती हप्त्यांसाठी दिलंय ते टाकायचं. हे इतकं झालं की सेव्ह वर क्लिक करायचंय आणि पुढे ओके बटन वर क्लिक करून पुन्हा सेव्ह बटन येणार त्यावर क्लिक करायचं.